आप सबको मेरा जितेंद्र का प्यार भरा नमस्कार। मुझे 2 दिन पहले कहा गया कि गडकरी साहब ने आपको याद किया है। कोई और भी होता तो शायद कुछ बहाना बना देता, लेकिन गडकरी साहब, ऐसा नहीं कि मैं इनको रोज मिलता हूं, पर इनके बारे में रोज सुनता हूं। ये कोई काम किसी को यूं ही नहीं देता है। ये इतने सालों से हमारे रोड मिनिस्टर हैं, ऐसे ही नहीं है। इन्होंने कितना काम किया है आपको अंदाजा नहीं होगा, किसी को पता भी नहीं होगा, और ये बताते भी नहीं है किसी को ज़्यादा। जिनको जो मालूम है वही मालूम है, पर लेकिन मैं जानता हूँ इन्होंने इतना नेक काम किया है, इतना दिल से काम किया है, तभी तो आज तक ये इसी पद पे बैठे हैं और लोग इनकी वाह वाह कर रहे हैं। इनको मालूम भी नहीं होगा। एक तो इनके काम की बात हो गई, दूसरा मैं इनको बहुत सालों से जानता हूँ। बहुत सज्जन और बहुत नेक इंसान है। मुझे बहुत खुशी है इन्होंने मुझे बुलाया आज नागपुर में, और मुझे यहाँ आने का मौका मिला। मैं नागपुर बहुत सालों से आ रहा हूँ, 40-45 सालों से आ रहा हूँ, और मैं एक इतना ही कहूँगा, एक छोटा सा शेर है, पूरी बात करने से वो शेर में समझ में आ जाएगी। नागपुर के लोगों से मिलकर हद से ज्यादा प्यार मिला। हर शख्स यहाँ अपना सा लगे, जैसे कोई यार, बिछड़ा यार मिला। अभी मुझे भाषण देना तो आता नहीं है। जाते जाते एक घिसा पीटा पुराना शेर है, आपके प्यार में है, वो फेंक देता हूं आपकी तरफ। फेंकूं? वो शेर ऐसे है, दिल की हस्ती बिखर गई होती, रूह के जख्म भर गए होते, जिंदगी आपकी नवाजिश है, वरना हम कब के मर गए होते। धन्यवाद। सर मराठी देखा तो वाक्य बोला ना। आधी माझा ऐका। मला कॅमेरा, मी पूर्वी कॅमेऱ्याच्या पुढे पुष्कळ बोललोय, पण मला माईक दिला तर मी टरकतो। माईक दिला तर आमचे पॉलिटिशियन चांगलं बोलतात, पण आम्ही ॲक्टरांना माईक दिल्यानंतर आम्हाला बोलायला येत नाही। पण मला इतकंच सांगायचं आहे, मी बाय बर्थ महाराष्ट्रीयन आहे। जन्म माझा अमृतसरमध्ये झाला, पण जेव्हा मी 15 दिवसाचा होतो, माझी आई मला डिलिव्हर केलं पण अमृतसरमध्ये। त्यानंतर मी मुंबईत गिरगावात आणून राहिलो आहे। माझ्या खायचं, प्यायचं, बोलायचं, जे काय माझ्या अंगात आहे, जे काय मी आहे, इज मोर महाराष्ट्रीयन दॅन एनिथिंग एल्स। मी जीवनाचे पहिले 18 वर्ष गिरगावात राहिलो, एका खोलीत, लहान खोली होती। सगळ्यांना माहित आहे, मी पुष्कळ वेळा बोललो आहे हे सगळं। पण असं आहे, आमच्या 4 माळ्याची बिल्डिंग होती आणि प्रत्येक माळ्यावर 20 खोल्या, म्हणजे किती 20 फॅमिली प्रत्येक माळ्यावर, आणि टोटल 80 फॅमिलीज। पण मला असं वाटायचं की ती एकच फॅमिली आहे।
इतकं प्रेम होतं. आता मुंबईत मी ज्या बंगल्यामध्ये राहतो, माझ्या बाजूचा बंगला, मी तिथे 35 वर्षापासून राहतोय. मला माहीत नाही माझ्या बाजूला कोण राहतोय. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, जे पहिले 18 वर्ष मी गिरगावात काढले, ते आता मी 83 वर्षाचा आहे, 83. माझं असं आहे, मला असं वाटतं, जे मी ते पहिले 18 वर्ष माझे जे होते, त्यात मनात जितकं सकून, जितकं प्रेम, जितकं शांतता, जितकं चांगलं मनाला वाटायचं, लहान लहान गोष्टीचं भयंकर आनंद यायचा, ते सगळं गेलं आता. आता मोठ्या गोष्टी, मोठ्या वस्तू, मोठं काम, त्यात इतका आनंद नाही जो आनंद मला त्यावेळी मिळाला होता. थँक्यू फॉर एव्हरी. मी इतकंच म्हणू शकतो, मी ॲक्टर, मी एक्स्ट्रा होतो, ज्युनियर आर्टिस्ट होतो. मी ॲक्टर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ह्यासाठी झालो कारण मला मराठी बोलायला यायचं. शांताराम बापूंना कौतुक वाटायचं का हा पंजाबी मुलगा मराठी इतकी चांगली कशी बोलतो. दॅट वॉज माय स्टार्टिंग पॉईंट विथ शांतारामजी, because I was an extra in this film. So he picked me up because I knew Marathi. Thank you very much. धन्यवाद जितेंद्रजी. आपण तर आमच्यापेक्षा सुद्धा छान मराठी बोलता. गीत गाया पत्थरोने या चित्रपटांमधून ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आगमन केलं होतं, मस्त बहारों का मैं आशिक मैं जो चाहे यार करू, ते गाणं मी सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींना नम्र विनंती करतो की त्यांनी